तिथे काय प्रकार घडला? सर माझं नाव अली शेख. मी नाही का तिथं एक नगरपालिका हॉस्पिटल आहे तिथं मी थांबलेलो. तर ते एक पहिलं झालेली नाही का घटना माझ्यासोबत मारामारण झाली होती. तेव्हा ते राजा शेख आलता. त्यांनी नाही का डायरेक्ट कॉलर पकडली माझी आणि ते म्हणते की नाही का रिक्षात बस. मी त्याला म्हणलं नाही असं कसं बसणार. ते म्हणते माझ्या भाईच्या नावावर तक्रार देतो का, माझ्या भाईच्या नावावर कंप्लेंट देतो का, असं म्हणायला लागलं. मग त्यांनी नाही का डायरेक्ट मारण हातापाय केली. मग तिकडनं मी निघून आलो. मग माझे नाही का भाऊ त्या सोबत थांबलेलो तेव्हा ते बघून गेले. मग नंतर नाही का वापिस आले तेव्हा आम्ही नव्हतो. तेव्हा मग तुझ्यासोबत एवढं सगळं घडलं, तू पोलीस स्टेशनला का नाही गेला? आम्ही पोलीस स्टेशनवर गेलेलो. मग तिथं नाही का कंप्लेंट दिली. ह्याच्या पहिलं पण दिलेली, त्यांना पण सांगितलं पोलिसांना. त्यांना पण आम्ही सांगितलेलं की पहिलं पण कंप्लेंट दिलेली आम्ही. आणि आता पण कंप्लेंट द्यायला गेलो तर FIR दर्ज करायचं होतं. पण त्यांनी काय केलं LC दिली, पाठवून दिलं. मग ते काय ॲक्शन नाही घ्यायले. ते पोरं पण आमच्या समोर फिरायला लागले, दम द्यायला लागले. असं करणार तसं करणार, हे करणार ते करणार. तुझ्या PI मॅडमला कोण भेटणार? PI मॅडमला पण भेटलेलो. PI मॅडम म्हणली, त्यांना बोलून गेले की असं असं करा, LC द्या ना, नाहीतर कंप्लेंट द्या. कंप्लेंट दिल्यावर पण ते नाही का जे आहे जे तक्रार घेतात का त्यांनी नाही का म्हणजे त्यांनी त्यांच्या मर्जीने केलं. का मी आमच्या इकडं मध्ये जोड होती तर आम्ही तिकडे गेलतो. तिकडे गेल्यानंतर मला फोन आला की तुझे घर तोडायला लागले, तिकडे ये म्हणून नाही का. तर मी जेव्हा तिकडे पोहोचलो तर माझा भाऊ पण तिकडे थांबलेला होता. आम्ही सगळं तिकडे पोहोचलो, बघितलं सगळं पोरांनी सोडून गेलेत नाही का. आणि जेव्हा आम्ही माहिती काढली की कोण कोण तोडलं तर राजा शेख, इम्तियाज शेख, कासिम शेख आणि ओम्या. बाकी आधी 2-3 अज्ञात फिरत होते, त्यांना आम्ही माहित नाही. पण ते लोक आले आणि तोडून पूर्ण गेलेत नाही का. किती दिवसापासून काच तोडली गेली? ते म्हणजे आपला बारका भाऊ माझ्यासोबत राहतो म्हणून नाही का, ते मित्र होता माझा, ते माझ्यासोबत राहायचा. माझ्यासोबत म्हणजे संबंध असताना त्यांना ते राग मनात ठेवून आले आणि पूर्ण तोडून गेले. काय तुझा बारका भाऊ काय नाव? अली शेख. पोलीस स्टेशनला गेलतो. त्यांनी म्हणजे माझी तक्रार घेतली आणि मला हे MC देऊन पाठवलं. आणि नंतर आता पण ते पोरं तिकडे फिरायला लागले. दाखल केलेली, मग तुला असं पण शकतो ना सर. जर आम्ही तिकडे असतो तेव्हा काय झालं असतं. 7-8 पोरं त्यांच्या हातात हत्यारं बिस्त्यारं, जर आम्ही तिकडं त्यांना धावलो असतो तर काय झालं असतं आमच्यासोबत. सांगितलं होतं सर, MC देऊन पाठवली आम्हाला. त्यांनी म्हणणं नाही का ऍक्शन घेणार अजूनपर्यंत ऍक्शन घ्यायला लागले. आज 4 दिवस झाले. 4 तारखेला झालेलं आणि आज 4 दिवस झाले. किती तारीख आहे? 8 आहे.